भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. आणि सगळ्याच रेसिपी मी अपलोड केल्यात ना माझ्या चॅनलवरती, यूट्यूबवरती नक्की पहा. सगळ्या हेल्दीच रेसिपी आहेत आणि पटकन होणारे आहेत. फार वेळ लागत नाही रेसिपी. अशा मी रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला नक्कीच त्या आवडतील. आणि कुठून बघता ते देखील मला कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मला कळेल तुम्ही कुठून बघताय ते. तर असं मस्त टिफिन भरून झालेले आहे. आणि याला काय साहित्य लागणार आहे पुढे मी तुम्हाला आता दाखवतच राहीन, नक्की पहा. तर ब्रोकोलीचा इथं मोठा गड्डा घेतलेला आहे. त्यातला मी एवढा सगळा नाही वापरणार आहे, तर यातला थोडाच मी भाग वापरणार आहे. असं काढून घ्यायचे आहे छोटे छोटे. 1 कपभर पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये उकळायला, ते देखील आता उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा मिनिटभर ही ब्रोकोली जी आहे तर शिजवून घ्यायची आहेत. तर आणि एकदम हेल्दी आहे. मुलांना तर नक्की ते बटरमध्ये फ्राय करून द्या. मुलांना का मोठ्यानं तुम्ही देऊ शकता. आणि आता हे उकळत्या पाण्यामध्ये अर्धा मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही शिजवायचं आहे. आता हे अर्धा मिनिटभर झालेले आहेत पहा, मस्त शिजले गेलेले आहेत. अर्धे कच्चे ते काढून घ्यायचं आहे आणि पाणी नितळून मग ते आपण बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 1 मोठा चमचा बटर घेतलेला आहे आणि कढईसुद्धा लोखंडाची वापरलेली आहे. जे लोची आपल्या शरीराला आवश्यकता असते त्यातून मिळते आपल्याला. 4 ते 5 मिरी घेतलेले आहे चेचून. त्याच्यामध्ये आता ह्या ब्रोकोली ज्या आहेत अर्ध्या कच्च्या शिजलेल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता हे परतवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ बघूनच घालायचं. याच्यामध्ये जास्त नाही मीठ घालायचं आहे. आता छान या भाजल्या एकदम फ्राय झालेल्या आहेत पहा. आणि बटरमध्ये फ्राय केल्यामुळे एकदम ज्युशी मस्त लागतात आणि त्याला टेस्ट येते ते मिरं घातल्यामुळे. बाकी काहीही घालावं लागत नाही, साधं सिंपलच हे भाजायचं आहे. मिरी फक्त घालायची त्याच्यामध्ये, मिरी आणि बटर. आता हे फ्राय झालेले आहेत. तर ह्याला तुम्हाला दाखवते किती मस्त कलर आलेला आहे बटरमध्ये फ्राय केल्यामुळे. छान ज्युशी बनवून तयार झालेली ब्रोकोली. आता याला टिफिनमध्ये भरून थोडंसं गार व्हायला ठेवून द्यायचं आहे साईडला. आणि जर तुम्ही डाएटप्रेमी असाल तर ब्रोकोली, मशरूम आणि झुकिनी तिन्ही एकत्र भाजून जर एक डिशवर तुम्ही खाल्लात तर भरपूर त्याला एनर्जी येते आणि भूक अजिबात लागत नाही. आता ही फुलका लाटून घेऊ. थोडंसं मध्ये तेल आणि थोडंसं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने हे लाटून घ्यायचा फुलका जो आहे. मग त्याच्यामध्ये हवा बंद राहते आणि तो फुलका आहे ना तो छान असा फुलतो. आणि असं हलक्या हातानेच असं लाटून घ्यायचं आहे. आणि सगळ्या माझ्या रेसिपी पटकन होणार आहेत आणि हेल्दी तर आहेत आणि भरपूर एनर्जीवाल्या तर आहेच. आणि तुम्ही कुठून बघता मला नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता ह्या छान असं पलटी करून घेऊ. फुलका जो एक बाजू भाजलेली आहे ना ती पलटी करून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे पलटी करून घ्यायचं आहे. मस्त फुगलेला आहे पहा. असा दुसरा देखील बनवून घेऊ. आणि आता हे टिफिनमध्ये भरायला तयार आहे. ब्रोकोलीसुद्धा गार झालेले, ह्याला झाकण लावून घेऊ. मस्त ज्युशी तयार झालेली फ्राय केलेली. आणि बटाट्याच्या ज्या काचऱ्या आहेत त्या देखील गार जरी झाल्या तर या खूप भारी लागतात. नक्की करून बघा. आणि मुलांना म्हणजे जरी गार झाले तर मुलं आवडीने खातील हे. आता ह्या हलके फुलके देखील आपण साईडला घालू डब्यामध्ये आणि मस्त झाकण लावून मुलांना तुम्ही टिफिन देऊ शकता. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.